छत्रपती संभाजीनगर येथील वसीम शेख, राष्ट्रीय मंत्री, नमो सेना इंडिया यांना पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय कॉलद्वारे गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे। अशा धमक्यांनी मी घाबरणारा किंवा झुकणारा नाही। 2017 पासून सातत्याने माझ्या जीवाला धोका निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत, पण सत्यासाठी आणि जनतेच्या हक्कांसाठी माझा लढा आजही सुरू आहे। ज्यांनी माझ्या हत्येची सुपारी घेतल्याचा दावा केला आहे त्यांना मी स्पष्ट सांगू इच्छितो की धमक्यांनी विचार संपत नाहीत आणि संघर्ष थांबत नाही। मी कायद्यावर विश्वास ठेवतो आणि प्रशासनाकडे या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी करतो। माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की अन्यायाविरुद्ध उभा राहणारा प्रत्येक व्यक्ती हा समाजाचा आवाज असतो। माझ्या कुटुंबियांची, सहकाऱ्यांची आणि समर्थकांची सुरक्षा ही देखील प्रशासनाची जबाबदारी आहे। मी कोणत्याही दबावाला, भीतीला किंवा कटकारस्थानाला बळी पडणार नाही। सत्य, न्याय आणि जनतेच्या हितासाठी माझा संघर्ष शेवटच्या श्वासापर्यंत सुरू राहील, असे वसीम शेख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले।